बेसिकली मकर संक्रांतीच्या आधी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो, म्हणून त्याला धनुर्मास असं म्हणतात. आणि या काळात जठराग्नी हा खूप प्रबल असतो, त्यामुळे पहाटे भूक लागते आणि पहाटे पचायला जड किंवा शरीराला उष्णता देणारे पदार्थ खायचे, अशी एक पद्धत आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून होती. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव देविका. आपण यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकवर भोजन कुतूहलम नावाचं एक चॅनल सुरू केलं आहे. त्या चॅनलमार्फत आपण एक ॲक्टिव्हिटी सुरू केली होती, ती म्हणजे धुंधुरमास विशेष. आता रोजच्या गडबडीत काही प्रत्येकालाच सकाळी जेवता येईल पोटभर असं नाही, पण तो एक अनुभव देण्यासाठी पुण्यात रसोई डायनिंग हॉल इथे आपण हा अनुभव देत आहोत. मागच्या शनिवारी आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. भोजन कुतूहलम नावाचं जे आपलं चॅनल आहे त्याच्यावर आपण पारंपरिक रेसिपीज, आयुर्वेदाला धरून वेगवेगळे पदार्थ दाखवत असतो. ते तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. खरं तर आज धनुर्मास संपलेला आहे, कारण की मकर संक्रांत झाली आहे, पण तरीसुद्धा खूप लोकांचे फोन आणि मेसेजेस येत होते. त्यामुळे लोकाग्रहास्तव आम्ही या शनिवारी पुन्हा एकदा हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. माझ्यासोबत चिन्मय म्हणून माझा एक मित्र आहे, ज्याचं रसोई डायनिंग हॉल तो सगळं बघतो. तर तो आणि डॉक्टर योगेश वैशंपायन, तर तेही आज नेमके नाही आहे तिकडे. पण तुम्ही चॅनल बघा, तुम्हाला असे छान छान इव्हेंट्स कळतील. पण बॅक टू द रूट्स जाण्याचा एक वेगळा अनुभव तुम्हा सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो.